बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। महायुतीत फोडाफोडी ही सुरूच आहे। भोरमधील शिंदेंचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादीत गेलेला आहे। नितीन सोनवणेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश आहे। भोरमध्ये राजकीय समीकरण बदलणार असल्याची या निमित्तानं चर्चा होती। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विशेषतः महायुतीत पळवापळव होताना दिसतीये। महायुतीत फोडाफोडी सध्या सुरू आहे। शिंदेंचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार दादांच्या राष्ट्रवादीत सामील झालेला आहे। भोर महायुतीतला हा संघर्ष सध्या टिपेला पोहोचताना दिसतो। भोरमधली ही दृश्य आपण पाहतोय। भोरमध्ये सध्या फोडाफोडी सुरू आहे। महायुतीमध्ये गेले अनेक दिवस जर आपण पाहिलं तर महायुतीत कधी भाजपकडून शिंदेंचे नगरसेवक पक्षात घेतले जात आहेत, तिथं शिंदेंकडून दादांच्या राष्ट्रवादीचे काही माजी नगरसेवक पक्षात घेतले जात आहेत, तर काही दादांच्या राष्ट्रवादीत शिंदेंच्या पक्षातले काही माजी नगरसेवक हाताला घड्याळ बांधताना दिसत आहेत। त्यामुळे अर्थातच अशी ही पळवापळव सध्या सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, महायुतीत सध्या अशी ही पळवापळवी। नक्कीच काल जो वाद आपण मुंबईमध्ये पाहिलेला होता त्यानंतरही पुण्यामध्ये मात्र महायुतीमधली ही पळवापळवी सुरूच असलेली पाहायला मिळते आणि याच्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने थेट एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा जो नगराध्यक्ष होता त्यालाच पळवलेला आहे। भोर तालुक्यामधल्या नगर परिषदेमधली ही घटना काल रात्री उशिरा घडलेली आहे आणि त्यामुळे भोरमध्ये महायुतीमधला हा संघर्ष किती टोकाला गेलेला आहे हे यावरून पाहायला मिळते। महायुती म्हणून जरी तिन्ही पक्ष राज्यामध्ये एकत्र सत्तेमध्ये सहभागी असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मात्र या महायुतीमध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खटके उडायला सुरुवात झालेली आहे आणि एकमेकांचे नेते, पदाधिकारी आणि उमेदवारच पळवायला आता सुरुवात झालेली आहे आणि त्याचंच उदाहरण आपल्याला भोर नगर परिषदेच्या अनुषंगानं पाहायला मिळालेलं आहे, जिथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा जो उमेदवार होता त्याच उमेदवाराला अजितदादांच्या राष्ट्रवादीने पळवलेला आहे। याची भूमिका सगळ्यात महत्त्वाची जी मांडलेली आहे ते म्हणजे भोरचे आमदार शंकर मांडेकर आहे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश काल रात्री उशिरा झालेला आहे आणि त्यामुळे भोरची ही नगर परिषद निवडणूक आहे ती आता आणखीन रंगतदार होणार आहे। मुळात तिथं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद कमी असताना सुद्धा यंदा नगर परिषदेमध्ये त्या ठिकाणी एकनाथ शिंदेकडून जो उमेदवार होता तो उभा करण्यात आलेला होता। नगराध्यक्ष पदासाठी हा उमेदवार उभा असताना आता अजितदादांनीच हा उमेदवार थेट पळवल्यामुळे एकच खळबळ सुद्धा उडलेले आहे आणि त्यामुळे महायुतीमध्ये हे जे पळवापळवीचं राजकारण आहे ते अजूनही सुरू असल्याचं दिसून येत आहे। अगदी अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।